आप की अदालत मध्ये सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांची चेष्टा करतात. आता बघा, चेष्टा उडवण्याचं सगळ्यात ताजं उदाहरण आहे तुमचा जो नवीन सिनेमा आहे जॉली LLB 3. हो. या सिनेमामध्ये तुम्ही काळ्या कोटाची, वकिलांची, त्यांच्या अटायरची, एवढंच नाही तर जज साहेबांची, सगळ्यांची खूप आरामात चेष्टा उडवली आहे. मुद्दा हा नाहीये. ज्युडिशरीचा मी खूप आदर करतो, परंतु त्या सिनेमामध्ये असं दाखवलं जातं आणि आपण बघितलं सुद्धा आहे की काही लोअर कोर्टामध्ये असं होतं, हे होतं. याच्या अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या खऱ्या आयुष्यामध्ये त्यांनी म्हणजे सुभाष कपूर जे आमचे रायटर डिरेक्टर आहेत त्यांनी येऊन हे बनवलं आहे. आता हे खऱ्या आयुष्यातील आहे. त्यामध्ये म्हटलंय की कबीरा इस संसार में सबसे सुखी वकील, जीत गए तो मोटी फीस, हार गए तो अपील. हे बघा, हे यांना माईक द्या. तुम्ही आता जेव्हा ब्रेक दिला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सुद्धा वकील आहेत. आता तुम्ही सांगा, हा या लाईनवरती तुमचा काय विचार आहे? जे तुम्ही सांगितलं सर, जर जिंकलो तर मोठी फी आणि जर हारलो तर हायकोर्ट आणि एडीजी अपील. झालं मग. आता मी काही म्हणालो का? सगळ्यात सुखी आहे सर वकील. खरं म्हणाला. थँक्यू सो मच सर. थँक्यू. काही वकील हे घेऊन कोर्टामध्ये गेले चॅलेंज करण्यासाठी, या फिल्मला थांबवण्यासाठी. नाही, मी त्यांना हात जोडून हेच अपील करेन की असं करू नका. असं नका करू. हे ॲट द एंड ऑफ द डे इट इज जस्ट अ फिल्म. इट्स जस्ट अ फिल्म अँड नथिंग सिरियस अबाउट. यामध्ये जो मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. तो बघा, त्याला बघा, संपूर्ण सिनेमा समजा. आणि तुम्हाला आधी पार्ट 1 मध्ये सुद्धा असंच झालं होतं, मग रिट्रॅक्ट होऊन मग पार्ट 2 मध्ये सुद्धा असंच झालं होतं, परत रिट्रॅक्ट झालं. ठीक आता आहे. अक्षय, मी हा सिनेमा बघितलाय. आता जज साहेब म्हणतायत, वकील साहेब, जांग्या बदलल्याने जुलाब थांबत नाहीत. मग ते तर जज साहेबांना मी तर नाही थांबवू शकत आणि नाही मी त्यांचे जुलाब थांबवू शकत. तर मला नाही माहित. हा ते तो सीन असा आहे. तुम्ही जर सिनेमा बघितला आहे आणि आता आणि तो सीनच असा आहे. अँड दॅट इज हाऊ ही वॉज टॉकिंग. अँड आम्ही सौरभ शुक्लाजींचं जे कॅरेक्टर आहे ते असंच दाखवलं आहे की ते अशा म्हणी म्हणत असतात. आणि तुम्ही त्या म्हणींचा फायदा घेऊन जुलाबाचं कारण सांगून कारवाई थांबवतात थोडा वेळ. तुम्ही एक काम करा रजतजी, सगळा सिनेमा यांना सांगून टाका. सगळा सिनेमा सांगून टाका. पण मी असं म्हणेन, अक्षय, ही खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे आणि Thank you. यामध्ये खूप चांगला मेसेज तुम्ही Thank you. दिला आहे. परंतु तुमची जी चेष्टा करायची सवय आहे ती केवळ सिनेमापर्यंत लिमिटेड नाहीये, सेटवर सुद्धा. आता सारा अली खान सांगत होती की तुम्ही त्यांना प्रसाद सांगून लसूण खायला दिलात. झालं असेल. हे बघा, चेष्टा करणं चांगली गोष्ट आहे. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला हे विचारलं होतं की हाऊ डू आय कीप माय सेल्फ फिट अँड यंग. अँड सो हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हसणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मस्करी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. परंतु अशी मस्करी जी कुणाला नुकसान नाही पोहोचवणार, ज्यामुळे कुणाला वाईट नाही वाटणार, मनाला नाही लागणार. आता इथे तिला लसूणच खाऊ घातला ना. तिला लसूणच खाऊ घातला तर तिच्या प्रकृतीसाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे. आणि मग नंतर माझ्या अगेन्स्टच तिला सीन करायचा होता. जर मग तोंडातून लसूणचा सुगंध किंवा दुर्गंध आला तर मलाच येणार आहे. मग त्यामुळे तर ठीक आहे. मग काय त्याला. तुमच्या चेष्टेवर अमिताभ बच्चन म्हणाले की जर सेटवर अक्षय बरोबर हात मिळवला, मग त्याच्यानंतर आपल्या अंगठ्या, आपलं घड्याळ मोजून घेतलं पाहिजे. हो, मी अमिताभ साहेबांचं मी घड्याळ काढलं होतं. हो, मला येतं की लोकांचं घड्याळ कशी चोरायची त्यांना समजू न देता. हे मी शिकलो होतो. कारण असं काहीतरी म्हणजे काढण्यासाठी कुठली तरी अशी नस दाबावी लागते. मी तुमचं सुद्धा घड्याळ काढू शकतो आणि मी कुणाचंही घड्याळ काढू शकतो. परंतु हे मी कधी सामान्य आयुष्यामध्ये वापर करून माझ्या जवळ ठेवलं नाहीये. परत घड्याळ त्यांना दिलं होतं. मग कधी आपल्या वाईफचं घड्याळ काढण्याचा प्रयत्न केलाय? मी जर तो प्रयत्न केला तर ती माझं आयुष्यच काढून टाकेल. परंतु कधी कधी मी पाहिलं की तुम्ही त्यांना सुद्धा सोडत नाही. तुम्ही म्हणालात की त्या सिनेमाच्या सेटवर येत नाही कारण त्या सिनेमाचा द्वेष करतात, कारण त्यांचे 12 पैकी 11 सिनेमे फ्लॉप झालेत. हो, अगदी. ती स्वतः मला म्हणते की तिने
आयुष्यामध्ये आपल्या 12 सिनेमे केले, एकच सिनेमा चालला आणि तिला रायटर बनायचं होतं. शी वॉन्टेड टू बी अ चार्टर्ड अकाउंटंट अँड शी वॉज अ व्हेरी इंटेलिजंट चाइल्ड अँड तिला कधी सिनेमाची आवड नव्हती, परंतु परिस्थिती अशी झाली की तिला इंडस्ट्रीमध्ये यावं लागलं आणि खूप लवकर मग तुम्हाला सांगतो मी सर जेव्हा तिचा एक सिनेमा येणार होता आमिर खान साहेबांबरोबर जो होता मेला. तर वी वर हॅव्हिंग म्हणजे त्याच्या आधी म्हणजे वी वर हॅव्हिंग एन अफेअर विथ इच अदर अँड वी वर गोइंग अराउंड अँड तर मी तिला म्हणालो होतो की लेट्स गेट मॅरिड. तर तिला नव्हतं करायचं लग्न. तर ती म्हणाली, "हो, मी करेन, परंतु हा मेला सिनेमा नाही चालला, तर मी करेन." आणि तो मेला सिनेमा सगळीकडे म्हणजे खूप मोठा होता, की हा जो आहे आमिर खान साहेबांचा सिनेमा आहे आणि धर्मेश दर्शन डिरेक्टर आहे आणि हा सिनेमा नक्कीच चालेल. मग परत तीच गोष्ट माझ्या नशिबामध्ये होती. सॉरी आमिर खान साहेब, तुमचा तो सिनेमा नाही चालला, परंतु माझं लग्न तुमच्यामुळे झालं. म्हणजे जेव्हा कधी कुठे कोण फेल होतो तर त्याचा फायदा तुम्हाला नाही, तो होतो. कुणाला ना कुणाला तरी फायदा होईलच ना. आज बघा एखादा कोणी बिझनेसमॅन जो पैसा त्याचा बिझनेस फ्लॉप होतो, खाली येतो, तर कोणाचा तरी फायदा झाला असेल. तर ती तशी गोष्ट पण आहे. हे खरं आहे का, की लग्न खूप सिक्रेट पद्धतीने केलं होतं लपून? नाही, नाही, नाही. लपून नाही केलं. कुणाला नाही, माहीतच कुणाला नव्हतं? बोलवलं नाही. ते होतं. कुणाला बोलवलं नाही. मी कुणालाच सांगितलं नाही. मी तर उलट शूटिंग करत होतो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि ती सुद्धा शूटिंग करून आली आणि आम्ही ठेवलं होतं माझ्या एका मित्राच्या टेरेसवरती. आम्ही लग्न केलं होतं माझ्या. आमिर खान सांगतात, की त्यांना जेव्हा सांगितलं तुमच्या वाईफने फोन करून, की लवकर या मी लग्न करते, तेव्हा त्यांना वाटलं, की ते एखादं स्वप्न बघतायत. का नाही होऊ शकत? लग्न जे असतं, अफेअर जे असतं, ते असे लवकर असंच होतं. त्याला काय म्हणतात? पट मंगनी त्याला म्हणतात चट मंगनी पट चट शादी. चट मंगनी पट मंगनी. हे सुद्धा खरं आहे का, की तुम्हाला वाटतं, की तुमची बायको खूप बोलते, म्हणून तुम्ही कोडवर्ड सांगितलं, की जास्त बोलत असेल तर काय म्हणायचं? चष्मा घाला. हे बघा, ते आहे की सगळ्यांच्या समोर नाही बोलू शकत शब्द, परंतु आज तर ती सगळ्यांच्या समोर बोललीच आहे, की आमचा एक कोडवर्ड आहे, की जेव्हा मला माहिती आहे कारण माय वाईफ इज म्हणजे पटकन अशी बोलून जाते, देअर इज नो फिल्टर. एकदा जेव्हा आमचं नवीन-नवीन लग्न झालं होतं, तर पहिल्यांदा मी तिला माझा सिनेमा जाऊन एका ट्रायल शोवर घेऊन गेलो होतो. ट्रायल शोला घेऊन गेलो होतो, तर रजतजी तिथे एक जो प्रोड्युसर होता, त्याने येऊन विचारलं, "वहिनी कशी वाटली फिल्म तुम्हाला?" तर ती म्हणाली, "इट्स अ शिट मूव्ही." मी तिकडे बघतोय. मी म्हणालो, "गेलो. आता हा माणूस तर मला कधीच घेणार नाही सिनेमामध्ये." मग मी तिला जाऊन समजावलं, की असं नाही बोलायचं. हं. "यू कॅन बी डिप्लोमॅटिक." "नो, आय एम लाइक धिस." मी काळ्याला काळाच म्हणणार, पांढऱ्याला पांढरंच म्हणेन. मग चालत राहिलं. मग जाऊन मी तिला हळू-हळू समजावलं. मग आम्ही एक ठेवलं आहे, की कधी जेव्हा मग ती जेव्हा कधी मी काही जास्त बोलेन, मला कंट्रोल करायचं असेल तर मला म्हण, "ट्विंकल चष्मा घाल." तर बस हे आहे. हे मला तुमच्याकडून शिकावं लागेल, कारण मी सुद्धा हेच फेस करतो नेहमी. मग अ, आज सगळ्यांसमोर तुम्ही सांगा तुमचा कोडवर्ड काय आहे? ते तर गपचूप सांगावं लागेल ना, कारण ती डायरेक्टर आहे, तिच्या लक्षात येईल लगेच. चला काय मग? जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो इकडे. माझा हा प्रश्न आहे तुम्हाला, की तुमची पत्नी आहे जी खूप आधुनिक विचारांची आहे, वेस्टर्नाइज्ड आहे मग मी खूप. काय जुना झालो की काय? हो सर, ऑफकोर्स. पण तुम्ही खूप पारंपरिक आहात सर. पारंपरिक आहे. हो. हो. त्यांचं कदाचित म्हणणं असं आहे, की तुम्हा दोघांची जर टेस्ट इतकी वेगवेगळी आहे, शी थिंक्स लेफ्ट अँड आय थिंक राइट. कंप्लीटली आम्ही दोघे वेगळे आहोत. तुम्ही नेहमीच बरोबर असता सर. आय नेहमीच बरोबर असता. एम ऑल्वेज राइट. ओके. नाही, नाही. कधी नाही. द लेफ्ट पर्सन शी इज राइट फॉर मी. माय वाईफ इज ऑल्वेज राइट. So, so परंतु आमच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे
आम्हा दोघांना लवकर झोपायला आवडतं आणि लवकर उठायला आवडतं. सो दॅट हॅज मेड आवर लाईफ व्हेरी सिम्पल. शी ऑल्सो लाइक्स वॉचिंग फिल्म्स. आय ऑल्सो लाईक वॉचिंग फिल्म्स. शी ऑल्सो डझंट लाईक पार्टी. शी डझंट लाईक टू गो आउट. इवन आय ऑल्सो डोंट लाईक. सो हळूहळू काही गोष्टी आहेत ज्या मॅच झाल्या. म्हणजे असं समजा की 20% मॅच झाल्या, 80% नाही झाल्या मॅच. परंतु ते 20% इतकं स्ट्रॉंग आहे, ते 80%ला धरून ठेवतं. हे खरं आहे का की तुम्ही दोघे जेव्हा सिनेमा बघायला बसता तेव्हा हॉरर सिनेमाच बघता? हो सर, अगदी. आम्हाला खूप आवड आहे दोघांना हॉरर सिनेमा बघण्याची खूप आवड आहे. अँड शी लाईक टू वॉच हॉरर फिल्म्स ओन्ली विथ मी. कारण तिला थोडी भीती वाटते बघताना, परंतु तिला मजा सुद्धा येते. बट शी कॅनॉट वॉच इट अलोन. शी ऑलवेज वॉच इट विथ मी. एक प्रश्न आणखी हो. घेऊ शकतो आपण? मी एक व्हिडिओ बघितला होता तुमचा, खूप व्हायरल झाला होता सोशल मीडियावर. तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला गेला होतात आणि एक फॅन तुमचा व्हिडिओ करत होता आणि तुम्हाला खूप राग आला होता. तुमचं ह्यावर काय म्हणणं आहे? नाही, मी रागवलो नव्हतो. तसं मी कधी चिडत नाही लवकर. आय वॉज जस्ट आस्किंग हिम, रिक्वेस्टिंग हिम, की बाळा मी शॉर्ट्स घातले आहेत, नको घेऊस. परंतु त्याने ऐकलं नाही. ठीक आहे, मग मी निघून गेलो त्याच्यानंतर. बट हो, कित्येकदा असं होतं जेव्हा तुम्ही अब्रॉडमध्ये असता किंवा तुम्ही इकडे-तिकडे फिरत असता, ते होणारच आहे. कारण तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी आहात, मी पब्लिक प्रॉपर्टी आहे आणि जर कोणाला माझा फोटो काढायचा असेल, आय कॅन ओन्ली रिक्वेस्ट की नका काढू बाबा. इट विल बी ग्रेट. परंतु जर कोणाला ऐकायचं नसेल, तर मी काही बोलत नाही. कर बाबा, तुझी मर्जी, तुझा फोन आहे, तू हवं ते कर. आणि मग मीम्स बनतात तुमचे खूप. हां, मग मीम्समध्ये मी तर खूप पुढे आहे. एकापेक्षा एक इंटरेस्टिंग आहेत. काही मला लोकांना दाखवायचे आहेत. हे बघा, हे एक-एक करून मी जरा याच्याबद्दल बोलतो. हा जो सलमान बरोबर तुमचा जो इतका सुंदर फोटो आहे, त्याच्यामध्ये म्हणतात की एक निघून गेली तर काय झालं? मग पब्लिकनेच बनवलं आहे. मला तर हे माहीत सुद्धा नव्हतं आणि तेव्हा आम्ही जेव्हा हे सगळं करायचो, सिनेमे केले आहेत, आम्हाला तर माहीत सुद्धा नव्हतं हे मीम्स म्हणून काहीतरी गोष्टी येणार आहे. हे तर आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. हे तर आलं. परंतु याच्याबद्दल रजतजी मी तर काय म्हणू? परंतु यांची क्रिएटिव्हिटी कमालीची आहे. तुमचा एक तो अर्धा डायलॉग उचलतात आणि मग त्यामध्ये स्वतःचा जोडतात. हो. खरं तुम्ही आहे ते. म्हणालात तेरी शकल अच्छी नाहीये, तर ते म्हणाले बातें तो अच्छी किया नाही, कर. नाही, ते संपूर्ण माझंच आहे. ते संपूर्ण माझंच आहे रजतजी. तेरी शकल अच्छी ना हो तो बाती अच्छी किया कर. माझं हे माझ्या फिल्मचा डायलॉग आहे हा. 2 सिनेमांमध्ये मी अशी लाईन बोललोय. मी असं ऐकलंय की असे डायलॉग तुम्ही स्वतःच लिहिता. हो, दिल्ली 6चा राहणारा होतो तरी ह्या सगळ्या काही लाईन्स ज्या आहेत त्या तिथूनच येतात. जसं ते क्या हाल है रूपा नहा लिया क्या? तर ही खूप अशा साऱ्या लाईन्स आहेत ज्या ऑटोमॅटिक येतात. इट जस्ट कम्स आउट ऑन इट्स ओन. असे सुद्धा डायलॉग पाहिले मी ज्याच्यात तुम्ही म्हणताय की जिसने सोचा मैं डर गया वो साला अर्थी पर घर गया. हे कधी म्हणालो मी? कोणत्या सिनेमामध्ये? अच्छा, रावडी राठोड. मी विसरलो. जो आधी आला होता जॉली, त्यामध्ये तुमचा डायलॉग होता की अदब की पुडिया बनाकर पिछवाड़े डाल देंगे. मग असं तर नाही ना की बोलतच असतात लोक म्हणतातच. बेटा मारूंगा ऐसे पिछवाडे पे. तर बोलतात. तर मग अगेन ॲज आय टोल्ड इट इज द कॅरेक्टर विच इज टॉकिंग. मी असं नाही बोलत. मी ते माझं फक्त कॅरेक्टर आहे जे बोलतं. ही क्रिएटिव्हिटी तुमची समजायची की या प्रकारचे डायलॉग? काही क्रिएटिव्हिटी आहे. काही डिरेक्टरकडून, रायटरकडून येतात. तर मिळालेलं जुळलेलं सरकार आहे. आता लोक असं म्हणाले की नींद मेरी किसने चुराई. मग ते म्हणाले की व्हॉट्सअप, इन्स्टा आणि फेसबुक. हो. मग खरंच आता या गोष्टींमुळे झोप उडते का? नाही, मी सोशल मीडिया थोडंफार बघतो, परंतु असं नाही की माझी झोप आय थिंक माझं टाईम असेल फोनवर आणि हे सगळं मिळून काहीतरी 15-20 मिनिटं. बट मी हे नक्कीच म्हणेन की हे ज्याने कोणी मीम बनवलं आहे, मी कित्येकदा लोकांना पाहिलंय की 4-4, 5-5, 6-6 तास ते लागलेले असतात, स्क्रोलिंग करत असतात आणि आय हॅव सीन, लेट मी जस्ट टेल यू,
देर आर लॉट ऑफ यंगस्टर्स हिअर. अगेन आय एम नॉट गिविंग यू ज्ञान ऑर एनिथिंग, परंतु इट डज अफेक्ट युअर दिस बोन. कारण तुम्ही कायम खाली बघत असता आणि तुम्ही बघू शकता अनेक माणसं हू आर गेटिंग हम्प हिअर देअर अँड विच विल ॲक्च्युली विच इज नॉट गुड. सो मी तुम्हा सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करू शकतो की नका जाऊ इतकं काही, नका सोशल मीडियावर इतकं बघा. नक्कीच जे तुम्हाला बघायचं आहे, परंतु कीप अ टायमर विथ युअर सेल्फ. तुम्ही माझ्या मुलांसाठी सुद्धा मी हे केलं आहे. माझी मुलगी जी आहे तिला टायमर आहे की ती इतक्या वेळापेक्षा जास्त बघू शकत नाही. कारण खरंच आपण हे मी असं बघितलंय की सर इतके लोक जे आहेत ना, सगळे इंडोरच असतात. हे सगळं बघतात आणि आउटडोअर कोणी खेळायला नाही जात. आजकाल आउटडोअर गेम्स भरपूर कमी झाले आहेत.